व्रत आणि उपवासासाठी कमी वेळेत परफेक्ट थाली कशी बनवायची, चला तर मग आपण बघूया. हॅलो मित्रांनो, KS प्रिया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बघूया महाराष्ट्रीयन पद्धतीने परफेक्ट थाली. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता पटापट आपण स्वयंपाकाची तयारी करूया. कच्च्या केळाची भाजी, वरण आणि भात, खीर आणि स्वीटला जिलेबी ठेवलेली आहे मी. तुरीची डाळ घेतलेली आहे 1 वाटी, बासमती राईस घेतला आहे मी 1 वाटी आणि हा छोटा तांदूळ मी खीरसाठी घेतलेला आहे. आणि कच्ची केळं मी फ्रोझन घेतलेली आहेत. डाळीला मी कुकरमध्ये घालून घेऊया. स्वच्छ धुवून घेते. दोन ते 3 शिट्ट्या येईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया व्यवस्थित. थोडीशी हळद टाकते याच्यात. पाणी टाकून आपण गॅसवर ठेवूया. छोटा तांदूळ पण धुवून घेतलाय. तव्यावरती भाजून घेऊया त्याला. अशा प्रकारे बघ, त्याच्यातलं पाणी, मॉइश्चर जे आहे ते निघून जाईपर्यंत आपण त्याला ड्राय रोस्ट करूया. मी त्याच्यात तेल किंवा तूप काहीच नाही टाकलेले. कुकरला पण शिट्टी झाली आहे आपल्या. तांदूळ पण भाजून झालाय. मी काढून घेते, थंड होऊ देते त्याला. तुम्हाला जर माझ्या चॅनल आवडत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बासमती तांदूळ पण धुवून घेतले आम्ही. त्याला शिजायला ठेवूया आपण. छोट्या पातेल्यात मी जिरं टाकलेली आहे. तेजपत्ता, शहाजिरा पण टाकूया आपण त्याच्यामध्ये. छोटी दालचिनीचा तुकडा टाकला आहे मी. त्याला तडका देऊया. प्रकारे थोडंसं पाणी टाकून याला कडकडायला लागली जिरे आपली. आता त्याच्यात मी पाणी टाकून घेते. त्याला एक उकळी येऊ देऊया. आपण धुतलेला तांदूळ याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकते त्याच्यात. उकळी आलेली आहे पाण्याला. तांदूळ धुतला होता मी, ते टाकून घेतला याच्यात. इकडे बाजूला शिजत राहते. थंड झालं आहे तो बारीक तांदूळ आपण मिक्सरवरती ग्राइंड करून घेऊया. भात पण आपला झालेला आहे तयार. मी याला झाकण ठेवून देते. कुकर पण आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे कणिक मळायला घेते. 2 वाटे पीठ घेतलेलं आहे मी. थोडंसं मीठ घालून याला आपण थोडं पाणी घालून व्यवस्थित असं चुरून घेऊया, मळून घेऊया. थोडंसं आपण हलक्या हाताने असं कणिक मळून घ्यायचे. पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल. समजा आपला कणकेचा गोळा तयार झाला आहे. अशा प्रकारे थोडंसं अजून टाकते पाणी. झाले तयार पीठ माझं. 10 मिनटं झाकून रेस्टला ठेवूया. कच्ची केळी ती साल काढून घेते मी. भाजीची तयारी करूया आपण आता. अशा प्रकारे मी पिलरनी किंवा चाकूने आपण कशानेही शिलून घेऊ शकतो त्याला. ही जी निघते त्याची साल ही अशा प्रकारे. साल पूर्ण निघालेली आहे. मी सगळी केळी सोलून घेतलेली आहे. ही अशा प्रकारे. कच्ची केळं फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर त्याची साल लवकर निघते. जरा त्याला उकडायची गरज नाही पडत. त्याचे स्लाइस छोटे मी पातळ कट करून घेते. अशा प्रकारे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मी अजून काय नवीन करू तर प्लीज फीडबॅक द्या मला.
अशा प्रकारे मी सर्विस कच्ची केळी कट केलेली आहे. एक साईजमध्ये पातळ पातळ. हळद आणि मीठ मिरची टाकून आपण त्याला मॅरिनेट करूया. पॅनवरती मी तेल गरम करायला ठेवले. पॅन गरम करायला ठेवलं. हे अशा प्रकारे सगळं एकजीव करूया. त्याच्यावरती तेल टाकूया पॅनवरती आपण. अशी घेऊन घेऊया त्याच्यावरती. कमी वेळेत खूप छान मस्त भाजी होती ही. नक्कीच ट्राय करा तुम्ही पण. साईडला भाजीची तयारी पण करूया आपण आता. बाकी वेळ भाजत आहे तोपर्यंत मी 2 कांदे 2 टोमॅटो कट केलेले आहेत. कढई ठेवलेली आहे दुसऱ्या साईडला. तेल टाकून घेते त्याच्यात. आपल्याला कमी वेळेत करायचे त्याच्यामुळं दोन्हीकडेही आता चालू ठेवायचे. दोन्ही गॅस मध्ये मी जिरे टाकलेले आहेत. कांदा परतून घेऊया आपण. कांदा आपला परतला आहे. त्याच्यामध्ये मी लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेते. टोमॅटो पण टाकूया. सगळं एकजीव करूया. कमी गॅसवरती शिजवायचे मस्तपैकी. त्याला छान रंग येतो. थोडंसं हळद मीठ पण टाकूया आपण त्याच्यात. चवीनुसार मिरची टाकू शकता तुम्ही. तिखट तुम्हाला जास्त लागत असेल तर थोडं तिखट मी अर्धा चमच टाकलेला आहे. बघा सुंदर कलर आले ना. मसाला पण टाकूया. तेजपत्ता, खडे मसाले टाकूया. दालचिनीची 2 स्टिक टाकत आहे. 2-3 लवंग, 1 मिरे. छान सॉफ्ट झाले. याला मी मिक्सरमध्ये थोडीशी बारीक पेस्ट करून घेते, जेणेकरून भाजीला असं स्मूथ टेक्स्चर येईल. तयार आहे. बघू शकता किती छान झाले ना. काढून घेते मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये. सेम कढईमध्ये जिरे टाकून घेते. थोडासा कढीपत्ता पण टाकूया आपण. 2 अख्ख्या हिरवी मिरची टाकणार आहे मी त्याच्यात. या अशा वाटलेली बारीक पेस्ट टाकूया. याला थोडं 2 मिनटं शिजू देऊया. व्यवस्थित असं परतून घेऊया. त्याला तेल सुटेपर्यंत. थोडासा गरम मसाला टाकून घेते. कस्तुरी मेथी पण टाकूया आपण. धना पावडर टाकते. सगळं एकजीव करून एक उकळी येईपर्यंत शिजवायचं त्याला. हे बघा अशा प्रकारे तेल सोडलेले आहे त्याने. म्हणजे आपला मसाला पूर्ण तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण ते कच्ची केळी म्हणजे पॅनवरती भाजली होती ती टाकूया. भाजीला किती सुंदर कलर आला. भाजी तर खूपच होते. मला खूप आवडते. तर प्लीज नक्की ट्राय करा तुम्ही पण. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेते.
झालेली आपली अशा प्रकारे भाजी तयार. बाजूच्या गॅसवरती मी वरणाला पण फोडणी देऊन घेते. डाळ आपली मस्त शिजलेली आहे. कढईमध्ये तेल टाकूया. मोहरी टाकते मी त्याच्यात. लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, मोहरी कडकडायला लागलेली व्यवस्थित. कढीपत्ता टाकूया, टोमॅटो टाकूया आपण त्याच्यात. कोथिंबीर पण टाकून घेते मी. आपलं वरण टाकूया त्याच्यामध्ये, शिजलेली डाळ ही अशा प्रकारे. थोडंसं घट्ट असल्यामुळे थोडं पाणी टाकून घेते. मीठ टाकूया थोडंसं चवीनुसार. भाजी आपली तयार झालेली आहे. वरणाला पण उकळी आलेली आहे. आता आपलं काय राहिलेलं आहे, खीर राहिलेली आहे. आपण आता खिरीची तयारी करूया. कढई ठेवून घेतलेली आहे मी. तूप टाकते चम्मचभर. साजूक तूप आहे घरचं. ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत मी. तांदूळ आपण बारीक करून घेतलेला होता अगोदर मिक्सरवरती. ड्रायफ्रूट्स छानपैकी तुपावरती परतून घेऊया. छान कलर आलेला आहे याला. यामध्ये मी तांदळाचं जे बारीक पीठ करून घेतलं होतं, नॉर्मल पीठ बारीक नाही गेले, थोडासा जाडसरच ठेवला आहे तांदूळ, ते टाकून घेतलं आहे मी आतमध्ये. त्याला थोडंसं 2 मिनिट परतून घेऊया. तसा आपण त्याला अगोदर भाजला होता, पण तुपामध्ये टेस्ट छान येते जरा. त्याच सेम वाटीनं वाटीभर दूध टाकले मी. अशा प्रकारे हा खीर लवकर शिजते, दाणेदार पण मस्त होते, क्रीमी टेक्स्चर येतो. विलायची पावडर टाकलेली आहे मी त्याच्यात. ही आपली खीर तयार झालेली आहे. ग्राइंड केलेलं असल्यामुळं मऊसूत क्रीमी खीर तयार होती आपली. साखर टाकून घेऊया आपण त्याच्यात आता. खीर आपली तयार झालेली आहे. पोळ्या लाटून घेऊया आता. कणिक माझं छान मुरले 10 मिनटं. गॅस बंद करून घेते. इकडे तवा ठेवलाय मी गरम करायला. त्याचे छोटे छोटे पेढे काढून घेऊया त्याचे. अशा प्रकारे पोळ्या लाटून घेते. ट्रायंगल शेप करणार आहे मी. आतल्या साईडने तेल लावून घेऊया किंवा तूप लावायचं. स्प्रेड करून एक साईड फोल्ड करायची, त्याच्यावरती परत एक साईड फोल्ड करायची. ट्रायंगल तयार होतो आणि कडकडाने सेल हाताने हळूहळू लाटत जायचं. चपाती आपली तयार होते बघा. अशा प्रकारे तेल लावून घेते त्याच्यावरती. तव्यावर टाकूया आपण याला आता. तवा गरम झाला आहे माझा. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊया. अशा प्रकारे मी दुसरी पण लाटून घेते. बघू शकता खूप नरम आणि तयार होतात. ट्रायंगल आकारात केलं. ट्राय करून बघा नक्कीच. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा.
शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, फॉलो पण करा. बघा माझी अशा प्रकारे दुसरी पण चपाती तयार झालेली आहे. आपली प्लेट तयार झाली आहे सगळी. 1 तासाच्या आत सर्व स्वयंपाक मी आवरलेला आहे. बघू शकता तुम्ही, फार काही वेळ लागत नाही. प्रसादासाठी, कन्यापूजेसाठी किंवा उपवास सोडण्यासाठी आपण अशी परफेक्ट अशी थाली बनवून तयार झालेली आहे. बघा माझी चपाती किती मस्त फुगलेली आहे. थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी. प्लेट मांडून घेतलेली आहे मी अशा प्रकारे.